नमस्कार सगळ्यांना प्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा। आपण आज टॅरो बद्दल बोलतोय। आता टॅरो म्हटलं की सगळ्या जणांना खूप त्याचं म्हणजे आकर्षण असतं आणि उत्सुकता असते की हे काय कशाबद्दल सांगणार। आता टॅरो हे कसं आहे की पूर्वी आपण बघायचो की बंजारी लोक अगदी ते कपडा वगैरे बांधून सगळ्या माळा वगैरे सांगून असं भविष्य सांगायचे आणि लोक खूप अगदी इंटरेस्टली त्यांच्याकडे जायचे। पण टॅरो म्हणजे काय आहे की हे तुमचे कार्ड्स असतात। एक 78 कार्डचा हा डेक असतो आणि इथे 22 मेजर कार्ड्स असतात आणि 55 हे 56 कार्ड्स हे मायनर कार्ड्स असतात। आणि याच्यामध्ये काय होतं की आपण जेव्हा समोरची व्यक्ती प्रश्न विचारते तेव्हा कसं असतं, तो जर प्रश्न खरंच जेन्युइन असला, खूप सिरियस असला तर त्यांच्यामध्ये काही प्रकारचे व्हायब्रेशन्स निर्माण होतात। आणि हे जेव्हा कार्ड रीडर तुमच्या समोर कार्ड्स पसरतो तेव्हा ते व्हायब्रेशन स्वतः त्या कार्ड्समध्ये ते लोक आपलं कार्ड स्वतः सिलेक्ट करतात। म्हणजे कसं असतं, त्यांचं जे व्हायब्रेशन जे असेल त्याप्रमाणे ते प्रश्न त्या कार्डमधनं सिलेक्ट केला जातो आणि जो कार्ड रीडर असतो तो फक्त ते प्रश्न रीड करतो। म्हणजे त्याचं काय सोल्युशन आहे किंवा प्रश्नाचं स्वरूप काय आहे, त्याचं उत्तर काय असेल ते सगळं कार्ड रीडर ते तुम्हाला सांगतो। आणि इथे जर मेजर कार्ड आलं तर मेजर कार्डचं कसं असतं की त्याचे जे इफेक्ट असतात, परिणाम असतात, हे तुमचे लॉंग लाईफ राहणारे असतात। आणि जर मायनर कार्ड असेल तर मायनर कार्डचे जे परिणाम होणार असतात ते थोडे शॉर्ट काळासाठी, थोड्या कमी काळासाठी होणारे असतात। आणि याच्यामध्ये नंतर कसं असतं की तुम्ही एखादी व्यक्ती पाहिली, आपण जसं ॲस्ट्रोलॉजीमध्ये प्रश्नकुंडली म्हणून पाहतो की समोर एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारला तर त्या टायमिंगचं आपण प्रश्नकुंडली मांडतो। तसंच हे टॅरो कार्ड्सचं असतं। टॅरो कार्डमध्ये तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा ती एक प्रकारची प्रश्नकुंडलीच असते आणि या प्रश्नकुंडलीमध्ये अनेक प्रकारचे स्प्रेड सुद्धा असतात। म्हणजे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्या स्प्रेडमुळे तुम्ही सांगू शकता किंवा तुम्हाला आता काय आहे, तुम्हाला ऑप्शन्स असतील। आता उदाहरण आहे, एखाद्या व्यक्तीला समजा एक मुलगी आहे, तिला खूप सारे प्रपोजल आलेत 4-5, मग त्यातलं चांगलं कोणतं आहे ते आपण कार्ड्सच्या माध्यमातून आपण त्यातलं काढू शकतो। कॉम्बिनेशन्स असतात। नंतर समजा तुम्हाला हो किंवा नाही असेल, याच्यामध्ये ऑप्शन असेल तर ते सुद्धा आपण तसं कार्ड्समध्ये काढू शकतो। हे झालं थोडक्यात। तर आता एवढंच आपण आज विचार करूया। जेव्हा आपण पुढचं लेक्चर घेऊया ना त्याच्यामध्ये बरेच सारे प्रश्न आपण घेऊया। थँक्यू।